हरिपाठ प्रवचन नाही का आणि सुंदर असं सांगायला म्हणजे
देवेन संगमी नानातीर्थ भ्रमी चिंतन नाही परित्य व्यर्थ. काय सांगतात तुम्ही धोंड्याच्या महिन्यात धोंडे खाऊ असले पुण्य होते सगळ्यात जास्त पुण्य जवळचे भाऊ असले होते त्याला दान निर्वस सोडा दान कपडे असले जास्त पुण्य होते तीर्थाला गेले तर पुण्य होते पण इथं माऊली सांगतात तुम्ही काही जरी केलं कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जना करता देव रोकडा तुमच्या जवळ आहे नाही का म्हणून माऊली सांगतात बाबा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी किती जरी तीर्थाचं भ्रमण पण चित्त जर नामात नसलं तर काही फायदा नाही. मग आमच्या संतोष भाऊच्या काळात विचार आला की तीर्थ केलं तरी पण काही फायदा नामस्मरण नसलं काय फायदा. नामस्मरण घेऊन ज्याच्याजवळ आपल्याला नामस्मरण आहे नामस्मरण करून जो तीर्थ करून त्याला भरपूर फायदा. तीर्थ करून यायचं म्हणत नाही इथं साधू संत सांगतात बाबा जोपर्यंत आपले हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थ करायला पाहिजे नाही का. हो तीर्थ करायलाच पाहिजे पण पहिलं नामस्मरण घ्यायला पाहिजे नाही का. आणि म्हणून आमच्या संतोष महाराजांच्या लाडूच्या सगळ्या मंडळी कौतुक करावं त्यांनी विचार केला की नामस्मरण झालं पाहिजे आणि म्हणून हा एक महिन्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला बरं का. मग इथं हरिपाठ असेल प्रवचन असेल नाही महाराजांच्या मला 4-15 दिवसात कीर्तन सुद्धा आहे आणि रोज इथं ते रोज हजेरी लावणार आणि रोजचे कार्यक्रम होणार म्हणजे नाम चिंतन सुद्धा इथं होणार आहे. बरं नाम 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 म्हणजे काय भजन 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 म्हणजे काय इथे सांगितलं बाबा भजन कुठलं टाळ मोडणं विना नाही का नाही हे भजन सांगितलं ना हे तर भजन आहेच पण हे वैखरीचं भजन आहे. मग भजन नेमकं भजन कुठलं तर भगवंताचं अखंड असं भजन ते भजन मुखात आलं पाहिजे. आणि हे भजन मुखामध्ये येण्याकरता साधू संतांना शरण जावं लागते आणि साधू संतांना शरण जर गेलं नाही तर काही फायदा. आणि म्हणून साधू संत सांगतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माऊली म्हणतात ओम नमो याज्ञा वेद प्रतिपाद्य जय जय ससोव्यता आत्मरूपा देवा तुझी गणेशू सखा प्रमती प्रकाशू आणि म्हणे मूर्तिदासू अवधारी नाही का. हा कुठला गणपती सांगितला कुठला गणपती तुझा माऊलीनं अनादी काळाचा नाही का. अनादी काळाचा गणपती आहे तोच आपल्याला सुद्धा पूजायचा. जो गणपती पुढे तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. तुमच्या आम्हाला माहित होतं का आधी आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. हो मग सांगितलं कोणा संत ह्या जीवनामध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या संतांनी सांगितलं बाबा तुझ्या जीवनाचं काय होईल कल्याण होईल. हो आम्हाला सुद्धा साधू संतांनी सांगितलं पण त्यांनी सांगितलं फक्त एक वेळा लक्ष द्या. माझ्या संपूर्ण श्रीमान भावाला जो अनुभव आला जसाच्या तसा जसा शास्त्रामध्ये जसाच्या तसा तुमच्या आमच्या पुढे मांडला. ते म्हणजे एक वेळा लक्ष द्या. काय सांगतात तुम्ही जे करता परपंचासाठी जे करता ते थांबवायचं नाही. साधू संतांनी सांगितलं नाही भगवे कपडे घाला उन्हाळ्याच्या माळा घाला मोठ्या गाड्या नाही का आणि कुठेतरी एखाद्या हिमालय पर्वतामध्ये जाऊन बसावा सांगितलं प्रवाहात जाऊन बसा कुठेतरी जाऊन बसा नाही ना काहीच नाही सोनी करा एक चित्त नाही का. आणि त्या भगवंतानी इथे बसून माऊली सांगतात मंथोनी योगिता तैसे गिरागन था दुधामध्ये तूप हे सगळं पाहिजे. लहान लेकरांना विचारलं दूध कशापासून आहे तर ते सांगतात तूप कशापासून आहे ते सांगतात दुधापासून तूप होते. पण दुधापासून तूप होतं त्याची आपल्याला माहित होतं नाही. या जीवाचा तसा
फिरवली बाबा मंत्री बाबा झाला का नाही का खाऊगा पोटी हो काय भजनाचं सूप नाही का बरं झाला आठवा लय रात्र झाली लय टाइम झाला भजन म्हणून माणूस करतो कीर्तन जर म्हणलं तर 2 तास 10 मिनिटं जास्त झाले बरोबर करा मुळे आम्ही थांबायचो कीर्तन काय संपून जातो उशीर झाला नाही का 10 मिनिटं आपण कीर्तन सुद्धा पुढे जाऊ देत नाही 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 हरिपाठ आता हे नामस्मरण नाही का प्रवचन हे नामस्मरण नाही का कीर्तन हे नामस्मरण हरिपाठ भगवंताची गुणगान वाचून आपल्याला मग हरिपाठाला जरा उशीर झाला भगवंत आम्हाला जाईल तुमचं टाइम संपलं नाही का आटपत घ्या तिथं पण आपण आवडतो मग आपण भजन पुढे आम्ही एकादशीला सोमवारी आपण भजन करतो भजन म्हणतो मग हे भजन अखंड आहे का नाही मग हे भजन कीर्तन हरिपाठ हे काय ही जवळी ज्यांना माहित नाही त्यांनी जवळ यावं ऐकावं त्याला गोळी लागावी आणि गोळी लागल्याच्या नंतर खरं भजन करावं कुठलं भजन अखंड हे भजन हे भजन जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती या तिन्ही चारही अवस्थेत जे भजन होतं ते भजन असं आहे कंठ आले जीवासना हले म्हणजे कंठ हलत नाही जीव हलत नाही कंठ हले जीवासना हले मुकन आले कंठन आले मुकन हले कंठ हले जीवास परे राम राम हमारा भजन करे हम बैठे तो त्याचं भजन करतो कसं झोपत सुद्धा माझी दादा काय सांगेल की दरने कालारी म्हणेना भयाची धनी दरबाई म्हणजे दैता कनीत तुझं गाईला नरखा दरबाईला कळलं होतं दरबाई छाती ठोकपणे सांगतात या भगवंताला मी दळताना काढताना गेलं नाही दळताना काढताना भांडताना दळताना ठीक आहे दळताना सुंदर माझं जाते फिरते काढताना आत हरी बाहेर हरी हरीने बोलले नाही सडा सावध करताना आनंदाची दिवाळी घरी बोला वनमाळी आणि काढते मी आंघोळी गोविंद हे सगळं करताना जरा काही म्हणे ठीक आहे जरा काही दळताना भांडताना नाही पुढे जेवताना भांडताना आपल्या गावात कोणी भजन म्हणलेलं ऐकलं का तुम्ही भजन ऐकले असतील भांडणाचे भांडण ऐकले का बोला ना काही बोलत नाही तुम्ही ऐकले ना मग भांडणात काय म्हणतात घे तुझा पांडव तुझा विठ्ठल तुझा नारायण तुझी मुक्ताबाई तुझी जण असं आहे का असं आहे तुमच्या इथं तुझ्या आईचा विठ्ठल तुझ्या बापात का असं आहे का नाही भांडणात काय पूर्ण मुळात उद्धार होतो हा बरं तिथं पाठीला पाडे मोठे जरी अनुभव त्याला सुद्धा काही लागत आणि खरं मला हरिपाठ आणि चाल मला कशी म्हणून मला लागत माझ्या घरात येऊन नाही पाणी कशी ठेवून मला लागत तिथं काय म्हणत दलाबाईच्या भांडताना सुद्धा बदल होतं दलाबाईच्या गौऱ्या ज्यावेळेस चोरीवर चटकन सगळ्यांना माहिती आणि त्या गौऱ्या
आणि हे या अधिक महिन्यात हो हे या अधिक महिन्यात होते म्हणजे लय नवलाची गोष्ट बऱ्याच ठिकाणी काही माहित नाही हे काही माहित नाही हा महिना गाळून 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 3 वर्षानंतर थोडा 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 करून राहिला आणि ह्या महिन्यात कोणीच मानत नाही कोणी पद्धत घ्यायला तयार नाही नाही का आणि याची हाडसूळ झाली शेवटी हात दुखी होऊन भगवान विष्णूकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणाला देवा सगळ्यांना नाव आहे सगळ्यांना मान आहे सगळ्यांना काय आहे माझं काय माझी हाडसूळ झाली त्यावेळेस भगवान विष्णूने या महिन्याला नाव दिलं पुरुषोत्तम मास स्वतःचं नाव दिलं आणि हे नाव देऊन सांगितलं या महिन्यामध्ये लग्न काही काहीच होणार नाही नाही का या महिन्यामध्ये दुसरे कार्यक्रम कुठलेच होणार नाही मग याच्यात फक्त भगवंताच्या कथा गायल्या जातील याच्यात प्रवचन हरिपाठ कीर्तन नाही याच्यामध्ये सत्कार्यच होतील याच्यामध्ये नामगान होईल आणि म्हणून आमच्या या मंडळीच्या मला खरं येतो आज्ञानाच्या येते का सुज्ञानाच्या रविवार कोणाच्या मनात येतं चांगलं कार्य करायचं कोणाच्या मनात येतं आज्ञानाच्या का सुज्ञानाच्या सुज्ञानाच्या नाही का आता ही मंडळी आपल्याला आपली सुज्ञान आहे म्हणून त्यांच्या मनात आलं नाही हे कार्य झालं पाहिजे या महिन्यात आता कोणाला पटो नाही पटो कोणी येवो नाही येवो कोणी घेवो नाही घेवो पण कोणी निंदा कोणी वंदा आमचा आहे चालू महिना बरंच होईल त्याचा धंदा बरेच होणार काय करायचं आमच्या सरकार कोण हे नाही का चांगले आम्ही नाही चांगले वागतो नाही नाही आमच्या पिढ्यानपिढी परमार्थ केलेला आहे आम्हाला काय करायची गरज एक फक्त माझा बाप हत्तीहून साखर वाटत होता मला काय करायची गरज तुझा बाप हत्तीहून साखर वाटत होता तुझा आजोबा हत्तीहून खडी साखर वाटत होता पण तुझं काय द्या तुझं काय त्याचं तू येणार नाही आजाचं तू येणार नाही बापाचं तू येणार नाही स्वतः करशील तर स्वतः भेटल का तुझं प्रेम मेरे तुला जमा करावं हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धुन करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी तुमच्या कामात तुम्ही जमा केली मायापुरी आजोबा जाणार नाही तुमच्या मुलाला जाणार नाही तुम्ही वाल्या पळेची कहाणी सगळ्यांना माहिती कोणाचं गेलं ज्यानं गेलं त्याने भोगावं लागलं त्याने 7 काम घडले ते 7 आणि ज्या वेळेला पश्चाताप झाला अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याच्या नंतर कोणी ऐकलं का एक हाताला टाकलं तुम्ही ऐकलं वाल्या पळ्यानं बोट झाल्याच्या नंतर एक हाताला टाकला एक काढला नाही ना एकदा बोट झाला नाही आता कोण झाला कोळीयाची कीर्ती वाढली गगना आणि रामायण केलं रामादी एवढा मोठा डाकू असून सुद्धा भगवंतानं जसं लिहिलं तसं चालावं लागलं कोण वाल्ह्याचा वाल्मी ऋषी झाला आणि रामायणासारखा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये जसं लिहिलेलं तसं रामाला वागावं लागलं त्याला काय केलं एक वेळा लक्ष दिलं नाही का एक वेळा लक्ष दिलं आणि जीवनाचं सार्थक करून घेतलं आणि म्हणून आपण लक्ष द्या आपण लक्ष ऐकतो पण ऐकून ऐकत नाही एक मुलगी होती वारकऱ्यांची मुलगी होती आणि वारकऱ्यांची मुलगी श्रीमंत घरात गेली बरं का इकडचे श्रीमंत तिकडचे श्रीमंत इकडचे श्रीमंत असे होते की साधू संतांचे भरपूर त्या घरावर होते आणि इकडचे श्रीमंत होते या घरात सुद्धा आजोबा पंजोबा पूर्ण पिढ्या पिढी मारकरी होते पण मुलगा म्हणायचा माझ्या आईला गेला मला काय करायची गरज श्रीमंत एवढा होता भरपूर करून ठेवलं होतं माझ्या पिढ्याने आणि लग्न करून मुलगी आल्याच्या नंतर सुंदर असं रोजचं जेवण व्हायचं लवकर घरात आणि जेवण झाल्या रोजचं जेवण झाल्याच्या नंतर
मस्त असे लावड बिवड घालून रोज जेवण घालायचे. मग सून काय करायची, लवकर लवकर मुलांसाठी म्हणायची, माझ्या आईवडिलांची तुझी पद्धत आहे, आम्ही एवढं काम करत आणि होतो. मग तिला आपलं काय घ्यायचं आणि पाणी फिरायला जायचं, समोर काळजी घ्यायची. ती आजी तिला ओळखली जेवढी बाई सुंदर नाही जेवढी काय खाल्लं खाल्लं शिवभात आई शिवत नाही. दुसऱ्या दिवशी जेवढी बाई जेवढी काय खाल्लं खाल्लं शिवभात एवढं घरात शिवत खातात की नाही. आता एवढं काढ पाठ जेवायला आंघोळ काढलेलं मस्त नाही का, आणि अशा सुंदर कोणी शिवलेलं नाही. रोज तो ऐकतो बैठकीला बसलेला असतो, पाणी फेकायला जातो, रोज ऐकतो काय खाल्लं खाल्लं शिवभात, काय खाल्लं खाल्लं शिवभात. एक दिवशी आईला आई मस्त पुरणपोळी जेवण बनव, माझे मित्रमंडळी जेवायला आईने जेवण बनवलं आणि बनवल्याच्या नंतर सांगितलं बाळा जेवण तयार झालं, बनव तुझे मित्र. म्हणजे आई एक काम कर, दोन ताटा आधी वाढ आणि मित्र येतील ना येतील म्हणजे आधी दोन ताटावर मस्त ताटावर ताटे भरे बसायला ताट भरे आणि सुंदर असं आईने जेवण वाढलं. त्या जेवणावर त्या पाटावर सुंदर बसवलं आणि तो नवरा बसला. हे दोघं बसलेले असताना सासूबाई आग्रह करते, घे बाई पोळी अजून, घे बाई सामटी अजून, घे बाई गुळवणी अजून. गुळवणी नाही कसं तुम्हाला गुळवणी नाही का कसं आहे खाल्ली आम्ही आपणच्या घरी, हा आपणच्या घरी खाल्ली आम्ही. खाल्लं ना गुळवणी गुळ आपल्याला गुळ आपल्या गुळाला पाण्याचं गुळवणी त्याच्यात तूप आणि दूध टाकून पोळी बनवून खायचं आणि शाळेमध्ये डाळीच्या पाण्याची आमटी. आता एका दिवशी तुम्हाला घरी काही बनवायला नाही का तो आपण आणि मग त्या डाळीच्या पाण्याची आमटी ती गरम मसाला मस्त आमटी बनवतात, ती आमटी एक घास पुरणपोळी बनवून खायचा, एक गोड प्यायचा आणि मस्त गोड्या पापड्या सगळं जेवण सासून आंघोळ करून जेवण ही बाई जेवली बाहेर गेली. गेल्याच्या नंतर शेजारीला विचारलं काय खाल्लं, खाल्लं शिवभात. नवऱ्यानं डोक्याला हात लावला, माझ्या समोर माझ्या आईने एवढा आग्रह केला, एवढं जेवण घातलं आणि म्हणून ते खाल्लं शिवभात धरलं तिचा हात. काय म्हणणे नाही तुझं, माझ्या समोर माझ्या आई तुला का जेवण घातलं, तू शिवभात का म्हणते. ती म्हणे हे जे आहे ना हे तुमच्या कमाईचं नाही, शिवभात म्हणजे तुमच्या आज्याच्या आणि बापाच्या कमाईचे, म्हणून तुमच्या कमाईचं काय येतं, तुम्ही काय कमवलं येतं. जसं बापा आज्याने कमवून ठेवलं, बापाने कमवून ठेवलं, तसं तुम्ही तरी काहीतरी हप्ता आला पाहिजे ना. तुम्ही आईच्या पिठामध्ये उलट्या वाढता, तुमची याच्यात मेहनत काही. बरं जी जमीन तुला जे तुमच्या आजा पंजाला कमवून ठेवलंय त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही राहत नाही का. तसं साधू संत बाबा जे तुमच्या आज्यानं आणि बापानं ती म्हणे माझं सांगण्याचं तात्पर्य असे विशेष तुमच्या आल्या पाहिजे, तुमचं काहीच नाही. तुम्ही म्हणता आमचं घर माझ्या बापानं माळकरी पण तुमच्या घरात माळ मिळत, तुमच्या घरात माळ येणार नाही गोठू माझे सगळे पिढ्या इकडे. तुमचं काय, तुमचं काय, तुमच्या गळ्यात ना तुळशीची माळ, ना तुमच्याकडे नामस्मरण, नाही तुमच्याकडं नित्यनेम भगवंताचा नाही का कीर्तन हरिपाठ नाही का ज्ञानेश्वरी वाचन आहे काही नाही. हे नाही म्हणजे जे तुम्ही करता तुम्हाला माझा आजा माझा म्हणजे ते त्यांचं झालं, तुमचं काय. मग प्रत्येक जीवाला एका निमित्ताने आपण एका कुटुंबात जन्माला आलो, मग प्रत्येक जीवाचं कर्तव्य काय, आपलं आपलं आपण साजरायचं. काय साजरायचं, नामस्मरण. हे किती जरी साठवलं कोणी नाही. आता सोनं नाणं हे जे असेल ना हे म्हणतात ते कोणी द्या हे कोणा द्या या एवढं द्या त्या एवढं त्याच्या पाठवली, पण याच्यात कोणी वाटा करणार नाही. याच्यात कोणी वाटा करणार तर एक वेळा जर लक्ष दिलं तर मात्र साधू संतांनी सांगून ठेवलं. साधू संत आधी त्यांनी अनुभव घेतला, आधी त्यांनी जमून घेतलं आणि मग आपल्याला सांगितलं. चाकोरी
वासरू संध्याकाळी सोडलं. शेतकरी हुशार असतो. शेतकऱ्याचं जर सांगायचं गेलं तर आता एका ठिकाणी दुसरं सांगते. कबीर महाराज म्हणतात, कबीरा जो गाना है आंधी जैसी गाय बचना था वो भूल गया ढूंढी काम चलता है. कबीर महाराज म्हणतात हे जग आसान आहे. या गायीसारखं गायीला वासरू झालं आणि वासरू होण्याच्या नंतर काहीतरी कारणाने वासरू मरण पावलं. मरण पावल्याच्या नंतर गायीचा पाना गच्च, पण वासरू दाखवल्याशिवाय पाना सोडते का? वासरू दाखवल्याशिवाय पाना सोडत नाही. मग शेतकरी हुशार काय रोग आलाय ना, खूप हुशार आहे. याला रोग लावलं, भुसा घेतला, भुसा आपल्या पेढा म्हणतात ना, पेढा चिंटीचं वासरू केलं, कपड्याचं पाय हात चार पाय मुंडकं गाल असं, आणि त्याच्यात दाबून 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 भुसा होला. आता तुमच्याकडे होतं नाही काय? आमच्या इकडे काय हो. आणि त्याच्यात दाबून दाबून भुसा भरला. भुसा भरल्यानंतर ते वासरासारखं वासरू बनवलं, त्याच्यात भुसाचं, आणि त्या गायीला दाखवलं. गायीला दाखवलं, ती गाय दाखवल्यावर सुद्धा पाना सोडत नाही. हो, माऊली म्हणतात तुमची आमची तीच आहे. तुम्ही जोपर्यंत हुंदका देत नाही तोपर्यंत ती पाना सोडणार. हे वासरू ज्या वेळेस तिच्या ओळ्याला हुंदका देतं त्यावेळेस ती पाना सोडते. तुमची आमची तीच आहे. साधू संत सांगतात, तू माझी माया मी तुझले करू, तू माझी माया मी तुझले करू, नको पाना सोडू अमृताचा, नको पाना सोडू अमृताचा. ते वासरू म्हणते तू माझी माया मी तुझले करू आणि नको पाना सोडू अमृताचा. गायला म्हणते तू माझी गाय मी तुझं वासरू, नको पाना सोडू अमृताचा. आणि सद्गुरू माय आहे त्याला ते साधक लेकरू म्हणते तू माझी माय मी तुझे करू, नको पाना सोडू अमृताचा. आणि असं म्हणल्याच्या नंतर सद्गुरू मायला सुद्धा दया येते का? ती पाना सोडते. हो, आणि पाना नसलीच नाही तर पोट आपल्याला कळलं पासे तशी ती गाय सुद्धा आपल्याला. आणि मग नकली वासरू तिथे ठेवलं तर तशी काय पाना सोडे. मग तो शेतकरीच्या वासराला येते होंडके मारते, त्या वासराचं तोंड गायीच्या काशीला लावते, त्यावेळेस ती पाना सोडते. त्यावेळेस ती पाना सोडते. आणि मग कबीर महाराज सांगतात असं तुमचं आमचं आहे. तुमचं आमचं असं आहे. कबीरा जग अंधा है आंधी जैसी गाय. आंधी नाही, कबीर महाराज म्हणतात आंधळी आहे. तुला खरं खोटं कळलं नाही, खरं खोटं कळलं नाही आणि तो भुशाच्या त्या वासराला पाना सोडला. बरं का? परत तिला मया असते, तिला ममता असते त्या तिच्या वासराच्या बद्दल. मग ती त्या वासराला तो पाना सोडते. तसं तुमचं आमचं आहे. आणि म्हणून वासराचा जरी विचार केला तर ते वासरू संध्याकाळी सकाळी सोडतात. मध्ये सोडत शेतकऱ्याला दूध करायचं असतं ना, तेव्हा तो जातो आणि गाय धुतो. धुतल्याच्या नंतर मस्त टोळ्यावर बसतो. बसल्याच्या नंतर आरामशीर वासरू आणतो, हलक्या हाताला सोडतो. पान आला की वळतो, हलक्या हाताला सोडतो. पान आला की वळतो. भरा 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 दूध काढून घेतो आणि मग ते वासरू सोडून देतो. ते वासरू जे त्या काशीमध्ये दूध येते फुल येते आणि वासराला सुद्धा बांधून टाकतो. पण गोचीण्याचं काय विचार? गोची रात्रंदिवस कुठं पडलेलं आहे? कुठं? गायीच्या काशीला. माऊली म्हणतात तो गोची रात्रंदिवस त्या काशीला चिटकलेला आहे. पण त्याला त्या दुधाचा काय होईल? पारे पा पवित्र आणि गोड. पारे पा दूध पवित्र आणि गोड अमृत अमृत. आणि एकाच प्रकारे तरी पण तो म्हणजे काय करतो? रक्त सेवन करतो. कारण त्याच्या ते नशिबात नाही का, त्याच्या भाग्या ते कोणाच्या भाग्यात ते वासराच्या, तुमच्या आमच्या नाही. नाही
माझी भाषा कळत नाही काय इथं काय किती दिवस झाले बेडूक त्या कांद्याजवळ राहतो कमळाच्या पण तो काय करतो चिखल खातो चिखल आणि लांब भुंगा येतो आणि तो भुंगाच्या कमळाच्या कांद्यामध्ये दिवसभर तो मकरंद सेवन करतो दिवस माळायला जातो आणि माळायला दिवस जातो ते कमळ आपोआप काय होते बंद होते आणि भुंगा त्याच्यातच राहतो त्याच्या काम गुरुवरून वळून जातो पण किंवा काही मागं बाहेर निघाय मागं नाही पण भुंग्याचा जर विचार केला या लाकडाला जर तो लागला एका वाटत तो होल करतो नाही ना चांगल्या लाकडाला मग ते निघू शकत नव्हता पण नाही त्याला त्याच्यामध्ये एवढी गोडी तशी त्या भगवंताची गोडी तुमच्या आत्माला पाहिजे लांब भुगा येऊन तो मकरंद शेवून निघून जातो पण बेडका काय करतो चिखलच चिवड तिसरं चढवलेलं माऊलीनं निलंगाच्या परिगणी लोढा उठल्या अर्थशास्त्री आणि तेथे पैसोई उपवास करी का झाली कीजिए धनाचा हंडा पुढे तुझ्या पायाखाली धनाचा हंडा आहे पण माहीत नसल्यामुळं त्याच्यावर बसून भेंमा कोणाला 1 रुपया द्या दादा 2 रुपये द्या दादाच्या आपल्याला पैसे द्या दादा आपल्याला पैसे द्या हे आपल्या बोलत आहे का माऊलीनं उदाहरण देऊन सांगितलं आहे धनाचा हंडा आहे मेहनत कर तुझ्या जवळ आहे तुझा आहे तुझं पाशी परंतु जागा तुला भीक नको मागू तुझा आहे तुझं पाशी परंतु जागा तुला असेल आणि चिवून गेला तुझ्या नाश केला चिवून तुझ्या घरचे कोण आई वडील भाऊ बहीण नातेवाईक यांनी केला का नाश कोण केला का नाश कोण केला हे घरचे कोण काम क्रोध लोभ मद मत्सर धर्म अहंकार हे घरातले या शरीराला आपला काय केला घात केला पण तुला आम्हाला म्हणतात याचं टोलगा माझ्याकडे काय तुला आम्हाला घरात नव्हते का ते होते ना मग त्यांनी त्याच्यावर विजय कसा मिळवला प्रत्येकाच्या घरात ते मग तुकाराम महाराज म्हणतात बाबा हे काही आपल्याला काही करू दे मग यांना काय करायचं त्यांचं नायना घोटात ते जळत नाही बरं का ते फुटले तर गाडले तर ते गाडले जात नाही ते कुठं सोडून गेले ते वापस येतात एखाद्या तीर्थावर आंघोळ करायला डुबकी मारा ते पाण्यावर तरंगतात जसे वरी डुबकी मारून यायला अंगात पडती टाकतात तुकाराम महाराज म्हणतात मी एक काम केलं काय ते म्हणतात काम क्रोध बंधन तुका म्हणे जनी इंद्रिय धर्मियानी झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी कामा क्रोध बंदी खाणे तुका म्हणे निरधनी काम क्रोध बंदी तुका म्हणे निरधनी इंद्रिय धर्मी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी मग काय करावं लागते काम क्रोध बंदी खाना करायचा आणि बंदी खाना करून त्यांना सुद्धा भजन लावायचं भजन जनाबाईमध्ये हृदयबंदी खाना केला त्यात विठ्ठल बोलला आणि तो विठ्ठल असा बोलला की पूर्ण इंद्रियाला भजन नाही का एकदा श्वासाने भजन आपलं चालू झालं तर पूर्ण आपल्या नसा भजन करतात तुम्ही श्वास घेता का तुमच्या डोक्यामध्ये केसापेक्षा बारीक नस असेल ती सुद्धा आहे नाही मग तिचं सुद्धा भजन होते म्हणजे प्रत्येक आपली नस भजन करते भगवंतानं नाऱ्या बोलल्या नाऱ्या त्याला सुद्धा देवाची गरज पडली होती रामानं सुद्धा तेच भजन केलं कुठलं 21,600 होते ते भजन
जरा लक्ष द्यावं लागलं. टाइम झाला सगळं का झाला का टाइम झाला तेवढाही तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून साधू संत हाडाचे कार्यक्रम रक्ताचं पाणी करून रात्र दिवस आपल्याला सांगत आले बरं का. साधू संत सांगत आले राजा पंढरीचा वेदा नाही कळला नाही अंत पारल्याचा हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि मग तेने सारथी साधने तुमची गव्हाची बदल संताविना प्राप्ती नाही. संताशिवाय देव भेटत नामाप्रत्ये साधन नाही आणि संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती नाही ते वेद छाती ठोकपणे सांगतात. हो ते वेद म्हणतात मला सुद्धा कळला वेदाला पाठवलं तर देवाचा शोध लावायला 4 वेद देवाचा शोध लावायला गेले त्यांना वेळ लागला नाही. साधू संत सांगतात पुसून बाई वेदा अशी काही कळलेची नाही शेष शिला शेष शिला शेष शिला झाल्या सहस्र जिमाय देव का हो मी देवरी उभा देव का हो मी देवरी उभा. काय सांगतात पुसू नका बाई वेदा अशी काही कळलेची नाही शेष शिला शेषावर सुद्धा जी आला शेष शिला शेष शिला झाला सहस्र जीवाय देव का हो मी देवरी उभा. ते वेदाला सुद्धा कळला नाही म्हणून का मला राजा पंढरीचा वेदा नाही कळला नाही अंत पालकाचा त्या देवाचा अंत आणि पाल म्हणजे जसं समुद्राच्या काठावर गेली समुद्रात उभं राहावं आणि त्या समुद्राचा अंत लावा ह्या डोळ्याला लागतो ह्या डोळ्याला अंत लागणार नाही. आणि म्हणून ते साधू संत सांगतात बाबा त्या वेदाला सुद्धा कळला नाही. तो देव कोणाला कळला असतो तर संतांना कळला आणि तो देव त्या संताला कळला. संत काही साधे सुद्धा नाही बहु आवडलं आहे संत भेटी परिजनाची करुणा केली तुमच्या आमच्या कृपा झाली आम्ही देवाचे दास श्रीपाद राहायचे दास पंढरी राहायचे आपल्यावर कृपा झाली आपण लय भाग्याचे एवढं भाग्याचे हे चांगल्याला भेटत नाही. योगीच्या ध्यानी जाताना प्रती तो आम्हाला मासी मागते योगिया दुर्लभ काय म्हणतात माऊली योगिया दुर्लभ जोड्या देखील साधनी पाहता पाहता मनाला पुरे धनी देखिला मायन्या देवाचा देव तो देव आहे ना या देवाचा जो देव आहे तो देव मी पाहिला कोण म्हणते माऊली. म्हणून संत नव्हती जगात माणसाच्या सारखे काय समुद्र नदी पैगा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून या लिंगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारखे संत नव्हती जगा माणसाच्या सारखे दोन्ही सारखे दिसतात सारखे पण वर्ण नाही. आता यांना कोण म्हणणार नाही संत हा यांच्या कपड्याला तेवढं जाऊ नका अनुभव घेतला ना संत अनुभव घेतला ना संत अनुभव घेतला ना हो. इथं नामदेवराय सांगतात तीर्थदर्शी कापून वर्षी संत वर्षी आले ना वैष्णव वर्षी आले ना कीर्तनकार वर्षी वैष्णव वर्षी आले ना तीर्थदर्शी कापडी वर्षी नाही का वैष्णव वर्षी आले ना. मग वैष्णव कधी होईल ज्यानं नाम घेतलं तर वैष्णव झाला. वैष्णव संत येतच आणि संत वेगवेगळे नाही. संतांनी जवळचा देव शोधला आणि या देवाची ओळख करून घेतली आणि हो देव जसा ओळखला तसा सांगितला आणि सांगितल्यानंतर तो देव त्या देवाचं भजन चिंतन नाही का झालं पाहिजे अखंड असं भजन झालं पाहिजे आणि हो निरोप आपण सगळ्यांना सांगितला पाहिजे. हो निरोप याद चाललाय जे जे आपणास शिकावे ते इतरांशी सांगावे शहाणी करून सोडावे सगळेजण बरं हरिपाठ शिकत त्याच्यामुळे प्रवचन सुद्धा
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज